एक गोष्ट ना आज एकदम शांतपणे ऐकून घे. कदाचित त्यातून तुला खूप काही शिकायला मिळेल. ठीक आहे. परवा रात्री ना एका मुलाचा मला इंस्टाग्रामला DM आला. तो मला म्हणाला की भाऊ मी एका मोठ्या संकटात अडकलोय, भयंकर डिप्रेशनमध्ये, डोक्यात काही प्रकाश पडत नाही माझ्या. मी त्याला म्हटलं भाऊ आधी शांत हो, प्रॉब्लेम काय मला आधी सांग. तर तो मला म्हणाला की भाऊ ते तुला नाही समजणार, कारण ज्याच्यावर बेतते ना त्यालाच ते कळतं. मी मनातल्या मनात असं म्हटलं की अरे यार हे पण बरोबर आहे, यात काय चुकीचं नाही. ज्याच्यावर बेततं त्यालाच कळतं है ना, ज्याच्या त्याच्या वेदना ज्याच्या त्यालाच समजतात, हे त्रिकालबादी सत्य आहे. तर मी म्हटलं की काय माहीत, कदाचित एखादा मार्ग मी तुला दाखवू शकेन, सांग नक्की काय झाले ते. त्या मुलाने मला डायरेक्ट प्रॉब्लेम तर नाही सांगितला, पण मला एक एक्झाम्पल दिलं. ते एक्झाम्पल काय होतं जरा नीट ऐक. तो मला म्हटला भाऊ विचार कर, मी एका भयंकर घनदाट जंगलात दलदलीत कमरेपर्यंत रुतलोय. मी जितका बाहेर पडायचा प्रयत्न करतोय ना तितका आत धसला जातोय आणि समोरून एक भयंकर वादळ येते. आता तू सांग भावा की या सिच्युएशनमधून मी कसं बाहेर पडू. मी असं पण तसं पण मारणारच आहे. मी थोडं मनात हसलो आणि अगदी साध्या भाषेत त्याला एक गोष्ट समजून सांगितली. मी त्याला म्हटलं भाऊ तू तिथे शांत उभं राहून मी मरणार असा विचार करतोयस ना, मग तोच विचार जरा उलटा कर. तू असा विचार कर की मी या दलदलीला फाडून बाहेर पडणार आणि त्या येणाऱ्या वादळाला पण मी तोंड देणार. कारण या भूतलावर माणसाच्या जिद्दीपेक्षा खतरनाक आणि भयंकर गोष्ट दुसरी कोणतीच बनली नाही. ही रियालिटी आहे भाई, ही रियालिटी आहे. ठीक आहे. आणि जगात असा कोणताच प्रॉब्लेम नाही की मानवाने त्याच्यावर तोडगा काढला नाही, कोणताच प्रॉब्लेम नाही. हे बघ बाय, मी काही तर तुझ्या डोक्यात कसलाही मोटिवेशनचा फालतू फुगा भरायला नाही आलो की 2 मिनिटं तो फुगा फुगेल, परत तू रील स्क्रोल करशील आणि अर्ध्या तासानंतर तू जसा होता तसा पडून राहशील. तुला जर त्या दलदलीतून बाहेर पडायचं असेल ना तर तुला शिस्तीत डिसिप्लिनमध्ये राहावं लागेल. ठीक आहे. दररोज न थकता न कंटाळता त्या दलदलीतून त्या चिखलातून एक एक पाऊल बाहेर काढावं लागेल. समजून घे भाई, समजून घे. असं भावनांच्या भरात नाही, शिस्तीत राहून तुला जग जिंकावं लागेल. आय होप तुला समजलं असेल आणि तू नक्कीच बाहेर पडशील यातून. ठीक आहे.